नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपलं मनपूर्वक स्वागत आहे अंदाज पंजाब डक यांचा आवाज माझा या आपल्या विश्वासू हवामान अंदाज चॅनलवर. राज्यातील पाऊस, चक्रीवादळ, अवकाळी पाऊस, मान्सून अपडेट, शेतीसाठी महत्त्वाचे हवामान बदल आणि शेतकऱ्यांसाठी उपयोगी माहिती आम्ही रोज तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग पाहूया आजचा सविस्तर हवामान अंदाज. सध्या राज्यातील हवामान परिस्थिती आणि पुढील 15 ते 20 दिवसांच्या अंदाजाबाबत शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. विदर्भामध्ये सध्या वातावरणात मोठे बदल दिसून येत असून बंगालच्या खाडीत एक चक्रवात निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या चक्रवाताचा परिणाम महाराष्ट्रावरही होऊ शकतो. विशेषतः कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमेच्या दिशेने या प्रणालीची हालचाल झाली तर त्यातून महाराष्ट्रातील अनेक भागांत अवकाळी तसेच पावसाळ्यासारखा दमदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 15 ते 20 मे दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये चांगल्या पावसाची चिन्हे दिसत आहेत. विशेषतः मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील भागांना याचा अधिक फायदा होऊ शकतो. परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे परिसर तसेच दक्षिण महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. काही भागांत विजांसह पाऊस, वादळी वारे आणि ढगांच्या गडगडाटासह वातावरण राहू शकते. विशेष म्हणजे दक्षिण महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेलगतच्या भागांमध्ये पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. कर्नाटक मार्गे येणाऱ्या हवामान प्रणालीमुळे पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः ऊस उत्पादक पट्ट्यात पावसाचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीची कामे वेळेत पूर्ण करून घ्यावीत असे आवाहन करण्यात येत आहे. 13 मे ते 17 मे दरम्यान अंदमान बेटांजवळ मान्सूनच्या हालचालींना वेग येण्याची चिन्हे आहेत. बंगालच्या उपसागरात आणि अंदमान परिसरात निर्माण होणारी प्रणाली मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार करत असल्याचे हवामान अभ्यासकांचे मत आहे. त्यामुळे यंदा मान्सून वेळेत आणि चांगल्या स्वरूपात भारतात दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये सुरुवातीला उष्णता आणि वादळी वातावरण राहू शकते. मात्र त्यानंतर दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राकडे पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे. मुंबई आणि पुणे परिसरातही पावसाच्या सरी पाहायला मिळू शकतात. विशेषतः पुणे जिल्ह्यातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी पुढील हवामान अंदाज लक्षात घेऊन नियोजन करावे. यंदाच्या पावसाळ्याबाबत एक सकारात्मक चित्र समोर येत आहे. हवामानातील बदल, जागतिक तापमान वाढ आणि समुद्रातील हालचाली यामुळे यंदा चांगला पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खरीप हंगामासाठी पुरेसा पाऊस मिळण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे सोयाबीन, कापूस, तूर, मका यांसारख्या खरीप पिकांना फायदा होऊ शकतो. तसेच सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाचाही जोर वाढू शकतो. काही भागांमध्ये अतिवृष्टी किंवा महापुराची शक्यता नाकारता येत नाही. मात्र या परतीच्या पावसाचा फायदा रब्बी हंगामालाही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खरीप आणि रब्बी दोन्ही हंगाम यंदा चांगले जाण्याची आशा व्यक्त केली जात आहे. पुढील 7 ते 8 दिवस राज्यात वातावरण सतत बदलत राहणार असून अनेक भागांत दररोज ढगाळ वातावरण, वादळी वारे आणि तुरळक पावसाच्या सरी पाहायला मिळू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामान अंदाज नियमित पाहत राहून शेतीची कामे नियोजनबद्ध पद्धतीने करावी.